हॅलो. हॅलो. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. दीपेश आणि नितेश अशी ही जोडी आपण पाहतोय. पंचांनी 3 धावा इथे नक्कीच 3 धावा इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा धावफलकावरती. दुसरा चेंडू अचूक टप्पावरती पडला आणि चेंडू हा निर्धाव आलेला आहे. प्रदीप पवार याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि दुधाई स्पोर्ट्स आसरोडीपाडा चिंचोटी असा या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. ऑन साईडला इथे फटका केला गेला. शतरक्षक आहे तिकडे डी मध्ये. एक धाव तर पूर्ण झाले. त्याचा प्रयत्न बघा फेकी झाले तिकडे. धावची जी संधी निर्माण झाली होती मात्र थ्रो चांगला झाला. बॅकअप चांगला मिळालेला नाहीये आणि एक धाव ही कंप्लीट झाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 धावा धावफलकावरती. इथे बघा खूप चांगला फटका केला गेलाय. चेंडूने उंची घेतलेली आहे. लांबी घेतली नव्हती आणि तिकडे झेल ड्रॉप झाला. जीवनदान मिळालेले आहे. नितेश हांडवा याला हे जीवनदान इथे मिळालंय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद इथे मिळालाय. धावसंख्या 6. बघा खूप चांगला फटका इथे खेळला गेला. चेंडूने उंची घेतली होती. लांबी घेतली नव्हती आणि बघा सहज सोपा झेल तिकडे सुटला. फुलटा चेंडू ऑन साईडला गॅप मध्ये चेंडू घेऊन गेला. 2 शतरक्षक आलेत मात्र 2 शतरक्षकाला बेट करून हा चेंडू सरळ 4 धावांकरता करता निघून गेलेला आहे. बघा नितेश हांडवा स्ट्राईक वरती होता आणि लोअर फुलटॉस हा चेंडू चांगल्या प्रकारे त्याने कनेक्ट केला. बॅटच्या बॉटम वरती चेंडू लागला आणि चेंडू सरळ 4 धावांकरता करता निघून गेला. 10 धावा या धावफलकावरती लागल्यात. इथे बघा सरळ बॅटने फटका देखील गेला. शतरक्षक आलाय तिकडे. चांगले शतरक्षण. एक सिंगल धाव. 11 धावा धावफलकावरती.
पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल, 2 धावा, चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल आलेली आहे. षटकाची समाप्ती झाली. पहिले षटक 11 धावा धावफलकावरती ह्या लागल्या गेल्यात. विशाल आलाय, विशाल मल्लावकर दुसरं षटक हाताळण्याकरता. आणि पहिला चेंडू हा त्याने निर्धाव टाकलेला आहे, डॉट बॉल टाकलेला आहे. ते बघा सरळ बॅटने हा चेंडू घेऊन काढला गेला, स्ट्रेट ड्राईव्ह. इथे आपण पाहतोय प्रदीप आलाय तिकडे, खूप चांगले क्षेत्ररक्षण प्रदीप करणं झालंय. तोपर्यंत 2 धावा या वेगाने पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडला खूप चांगला फटका खेळलाय, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, खूप चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. नितेश हांडवा बॅक टू द डग आउट. बघा इथे ऑन साईडला फटका खेळला गेला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न देखील होईल आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी बाद देखील झाला. आपण पाहतोय नितेश हांडवा बॅटर आकाश आलाय. आकाश बरफ आपण पाहतोय. बघा चांगला ड्राईव्ह इथे केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थोडासा फंबल झालाय, मात्र धाव मिळालेल्या एक खूप चांगली राहिलेली आहे आसुर्डीपाडा या संघाची. आतापर्यंत 5 धावा या 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात विशाल याने. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. धावसंख्या 16, 16 रन्स ऑन दी बोर्ड. साईटला इथे फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकच धाव इथे देखील मिळेल. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 17 धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा.
थँक्यू दोन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 17 धाबा, 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. शेवटची दोन षटकं अद्याप बाकी असतील. इथे बघा ऑफ साईडला चेंडू इथे टाकला गेलाय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. क्षेत्ररक्षक होता तिकडे. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलेली आहे. ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा हवाई सफर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. प्रदीप पवार पोहोचला होता तिकडे, मात्र झेल सुटलाय त्याच्याकडनं. 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. धावसंख्या 220 वरती जाऊन पोहोचली. बघा स्लॉट मध्ये चेंडू होता, मात्र मिसटायमिंग झाला. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं आणि तिकडे प्रदीप पवार आले होते आणि त्यांच्याकडनं हा झेल तिकडे सुटला गेला आणि बॅलन्स देखील बिघडला तिकडे आणि 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड 20 वरती. पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा मागे ठेवला होता. एका गुडघ्यावरती बसत असताना फटका खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. इथे बघा बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात धाव येताना दिसते. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड 21 या धावसंख्येवरती. एन्जॉय ग्रुप बेलकडी आणि आई दुधाई स्पोर्ट्स आसोडीवाडा चिंचोटी अशा दोन संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. ऑन साईडला इथे देखील खूप चांगला फटका केलाय. प्रदीप आहे तिकडे. जजमेंट पुन्हा एकदा खराब आणि पुन्हा एकदा प्रदीप कडनं झेल तिकडे सुटताना दिसतोय. पुन्हा एकदा आकाश याला जीवनदान मिळालंय. बघा तिकडे नियंत्रणामध्ये नव्हता, कदाचित सूर्याचे किरणाच्या डोल्यावरती आले असतील. प्रदीप लागले का चेहऱ्यावरती? लागलं असेल तर सांगा, आपल्याकडे डॉक्टर आहेत. MBBS केलंय त्यांनी. इथे चेंडूला सोडून दिलाय आणि पंचांनी व्हाईट बॉल देखील घोषित केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 24. शेवटचा एक बॉल बाकी या षटकामध्ये. पुल करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक इथे देखील आलाय. पुन्हा एकदा जजमेंट खराब राहिलेला आहे. बघा तिसरा झेल सुटलाय आणि हा चेंडू तिकडे थांबला होता, स्टॉप झाला होता. किती धावा इथे पलून पूर्ण केल्यात या नक्कीच बघितल्या जातील. बघा 3 धावा तर पूर्ण झाल्यात, मात्र ही 4थी धाव पूर्ण झाले की नाही हे पाहण्यासाठी पंचांनी रेफर केलेला आहे. बघा 3 धावा तर पलून पूर्ण झालेल्या आहेत. 4थी धाव ही पूर्ण झाली की नाही हे नक्कीच बघितलं जाईल. बघा हा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. मिसफील्ड झाला तिकडे, झेल सुटला. क्षेत्ररक्षक
तिकडे पोहोचला, चेंडूला उचललं, फेकलं. बघा चांगला थ्रो, चेंडू हातामध्ये आलाय, बॅट्समन फ्रेम मध्ये देखील दिसत नव्हता आणि इथे काय घडलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ते अगदी स्लो मोशन मध्ये इथे दाखवलं जातोय. बघा या फ्रेमने तर असं वाटतंय की चौथी धाव कंप्लीट झाली की काय. दुसऱ्या फ्रेमने देखील दाखवलं जाईल. बघा पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे. रेफर तर झाले नक्कीच. पुन्हा एकदा दाखवलं जाईल. पहिले आपण समोरच्या फ्रेमने बघितलंय, आता पुन्हा एकदा आपण साईड अँगलने पाहूया. बघा पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये दाखवलं जाते, अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवलं जाते की हा चेंडू फेकला गेलाय. अजूनही चेंडू एस्टर्न वरती लागलेला नाहीये आणि बॅट ही पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेली आहे. तर नॉट आउट असेल, नॉट आउट. काही इंचाचा फरक इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि ही चौथी धाव ही कंप्लीट झालेली आहे. तर या 4 धावा धावसंख्या आपण पाहतोय 28, 28 रन्स ऑन दी बोर्ड ह्या लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज येतोय. रोशन आलाय आणि या रोशन याचं स्वागत चौकाराने केलेलं आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, तिकडे शतरक्षक होता त्याच्याकडे थोडासा मिसफिल्ड, बाउंड्री आलाय पहिल्या बॉलवरती. पुढे ससाव खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता फलंदाज, लेग इस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचाने दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती लागताना दिसते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावला गेले, ती म्हणजे 33 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा पुन्हा एकदा वाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे, वाईट बॉल. इथे खूप चांगला फटका केलाय, शतरक्षक आलाय तिकडे आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. चिंचोटी संघाकडे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना दिसते आपल्याला. आतापर्यंत 4 कॅचेस त्यांनी ड्रॉप केल्यात आणि दुसऱ्या इनिंग मध्ये त्याचा फटका त्यांना नक्कीच लागू शकतो. ज्या प्रकारे धावसंख्या आपण पाहतोय ही पुढे जाताना दिसते. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कमी गतीचा चेंडू इथे टाकला गेलाय आणि आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू इथे देखील आलेला आहे.
ते बघा ऑन साईडला इथे फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा विश्वनाथ येतोय तिकडे. पुन्हा एकदा फंबल होताना दिसतोय. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. पैकी थोडीशी खराब झाली होती, मात्र स्वतःला सावरला आणि चांगल्या प्रकारे चेंडू त्याने फील्ड केला. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या होत्या. धावसंख्या आपण पाहतोय 38. 38 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. फर्स्ट चेंडू इथे आपण पाहतोय टाकला गेलाय. डॉट बॉलची सांगता झालेल्या अजूनही एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 38. बघा चेंडू फाईनली क्षेत्रामध्ये फाईन निघून झालाय तिकडे. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेकी झाले तिकडे, मात्र 3 धावा कंप्लीट होतील. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 4थी धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज हा बाद झालेला आहे. बघा तिकडे यष्टाने चेंडू लागला. यष्टाने जर चेंडू लागला नसता तर कदाचित ही 4थी धाव देखील पूर्ण होऊ शकली असती. मात्र या 3च धावा, या 3 धावेने धावसंख्या 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. 41 आणि 42चं लक्ष ठेवलंय. 42 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय 24 बॉलमध्ये. चला जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे. पुरी जमली आखी नाचाया जमली. पुरी जमली नाचाया जमली. सारी नाचतन तालावर, सारी नाचतन तालावर. ना तारपची म्युझिक वाजते सारे पालघरवर. ना पुरी नाचते मजबूत तारपचे म्युझिक वर. भेटलाई जोड फार भारी, फार बिस नाचाया मजा हो भारी. एक नंबर तू हायस ग पोरी, नाचू ग पोरी आपू हरी हरी. ना तारकची म्युझिक वाजते सारे पालघरभर. ना पुरी नाचते मजबूत तारकचे म्युझिक वर. ओडी भाऊ तू खातेस काय ग पुरी, नाना साया माझे तुहारी. ठेव भरोसा तू. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 42चं टार्गेट. टार्गेट ठेवलेलं आहे.
नितेश हंडवा. पहिले चेंडू ऑन साईडला कुंकळाय. बालकृष्ण होता तिकडे. थोडासा मिसफिल्ड झाला आणि 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा या पूर्ण झाल्यात. इथे बघा अपील झाले. यस, बॅटचा हलकासा एज लागले तिकडे. फलंदाज होईल बाद. विकेट डाऊन. पहिला गडी बाद. कसा बसा वाजल पण वाजवर तारपा झोडा धरून लोटनले नाचवर सारखा. कसा बसा वाजल पण वाजवर तारपा झोडा धरून लोटनले नाचवर सारखा. नव्याने बॅटर विश्वनाथ येतोय. विश्वनाथ मल्लावकर. 42 धावांचं टार्गेट आहे. 2 धावा धाव फलकावरती लागल्यात. इथे बघा बॅकफुट वरती हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. बघा अपील झाली होती, मात्र चेंडू हा बॅटला लागला होता तिकडे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड 3 वरती जाऊन पोहोचलाय. इथे बघा टायमिंग झालाय. बालकृष्ण तिकडे पुन्हा एकदा, मात्र त्याच्यापासून चेंडू दूर निघून जाते. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 5. या धावसंख्यावरती 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 42 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. बघा खूप चांगला चेंडू उचली घेणारा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. बघा एन्जॉय ग्रुप बेलकडे संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे नितेश हंडवा, जो अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो. ते देखील मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा बालकृष्ण चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो आणि बघा यावेळेस चुकी होत नाहीये. चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद. अक्षय याची खेळी संपुष्टात आलेली आहे. तारपा वाज करा अंगाची रेवारा. आपली परंपरा जपू घरोघरा. आदिवासींचा नांगायो दरारा. लावजाला भाऊ परतून पोसे हरी नाचून दे फिरतून. लावजाला भाऊ परतून पोसे हरी नाचून दे फिरतून. पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे. फक्त 5च धावा आल्यात आणि 2 महत्वाचे गडी देखील डाऊन झालेत, बाद झालेत. दीपेश आलेला आहे, आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू इथे खलपटीच्या बाहेर टाकलाय. पंचांनी 9 चेंडू इथे घोषित केलेला आहे. कशा प्रकारे हा चेंडू ऑफस्टूमच्या बाहेर टाकला गेला तर बघा खूपच बाहेर टाकला गेला. खिलपट्टीच्या बाहेर पडलाय
आणि पंचांनी तिकडे नो चेंडू घोषित केला. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असणार आहे. इथे आपण पाहतो या कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आता 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. इकडे आता सिंगल डबल काही होणार नाहीये. मोठे फटके देखील मारावे लागतील कारण 12च्या सरासरीने अजूनही धावा बनवायच्या आहेत. मात्र इथे एक वाईट बॉल इथे येताना दिसतोय बघा. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू खूपच बाहेर निघून गेला होता ऑफ स्टंपच्या. तेच कारण पंचांनी वाईट बॉल इथे घोषित केला होता. ते बघा मिस टायमिंग झालाय. शतरक्षक होता तिकडे झेल ड्रॉप. विश्वनाथ याला जीवनदान मिळालंय. बघा ही जीवनदान महागात ठरू शकतायत, पडू शकतायत तुम्हाला. कारण जीवनदान मिळालं, 2 धावा देखील मिळाल्या आणि या 2 धावेने धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये देखील पोहोचते. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही आपण पाहतोय 11.63 सरासरी धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. इथे बघा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली हा चेंडू खेळून काढलाय. चेंडूने आपली दिशा बदललेली आहे आणि आता चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. 2 धावा या आपल्याला धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दीपेश याने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. बघा सध्याचा रन रेट जर आपण बघितला तर खूप चांगला रन रेट आहे. मात्र त्या रन रेट मध्ये देखील त्यांना भर घालावी लागणार आहे. कारण 42 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. हे दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. हाफ ट्रॅगर होता. कट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाहीये. त्याने आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल इथे देखील संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. विश्वनाथ मल्लावकर थोडासा बॅकफुट वरती आता येताना दिसतोय. कारण बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आलेत. इथे देखील आपण पाहतोय कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. एक धाव तर पूर्ण झाले. बालकृष्णा चेंडूवरती आलाय. फेकी खराब. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 15 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 15 रन्स ऑन दी बोर्ड. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता 27 धावेंची गरज असणार आहे. 12 चेंडू 27 धावा. कंपॅरिझन आपण बघितलं तर एन्जॉय ग्रुप बेलखेडे संघाच्या 17 होत्या. दुधाई स्पोर्ट्स आसुर्टीपाडा संघाच्या 15 आहेत. इकडं आणखीन 27 बनवायच्या आहेत.
बघा पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. नो बॉल इथे येताना दिसतोय. म्हणजे येणारा पुढचा चेंडू हा एक फ्री हिट असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असणार आहे. बघा 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या 26 धावा बनवायच्यात मॅच जिंकण्याकरता. 12 चेंडूमध्ये 26 धावा. वेगवान तेज तर्रार हा चेंडू इथे हाताळला गेलाय आणि रेफर केलं गेलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल करता. फक्त रेफर केलं गेलंय. आपटी देण्याचा प्रयत्न होता पण पाहतोय चेंडूने उचली तर घेतलेली आहे. मात्र चला पुन्हा एकदा आपण पाहूया. अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवलं जाईल. तर फेअर डिलिव्हरी असेल. मात्र 1 फॉर दी ओव्हर हा दिला जाईल. लक्षात घ्या 1 फॉर दी ओव्हर चा इशारा दिला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड. वाईट चेंडूची नोंद इथे आता अपवाद झालेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा नो चेंडू इथे घोषित केलाय. पुन्हा एकदा नो चेंडू इथे आपण पाहतोय घोषित केला गेलाय आणि येणारा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असणार आहे. आपण पाहतोय स्वतः संघनायक बॉलिंग ट्रॅक वरती आहे अजय हांडवा आणि त्याच्याकडनं हा तिसरा एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला गेलाय या षटकामध्ये. बघा जे जी धावगती होती ती थोडीशी आता कमी होताना दिसते. पुढचा चेंडू हा फ्रीड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचला होता. एक धाव कंप्लीट झालाय आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. पुन्हा एकदा इथे पंचांनी नो चेंडूची घोषणा केलेली आहे. इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल साठी हा चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही हे बघितलं जाईल.
तर फील्ड डिलिव्हरी असेल. फील्ड डिलिव्हरी. पण किती धावा असतील या? एकच धाव. यस, थँक्यू. 9 चेंडू आणि 21 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 21 धावा ह्या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. विश्वनाथ 9 चेंडूमध्ये 10 या धावसंख्येवरती खेळतोय, तर हेमंत 4 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवरती खेळतोय. इथे देखील मिस टायमिंग झाला. इथे देखील अजय चेंडूच्या खाली आला आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. विश्वनाथ याला आता माघारी परतावं लागेल. पांडू पटलाच्या सासू सुना, 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 पांडू पटलाच्या सासू सुना. वेडा मारेला डोंगराला, 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 वेडा मारेला डोंगराला. वेडा मारेला डोंगराला, वेडा मारेला थँक्यू डीजे. 4 चेंडू टाकून असले 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. नवाने बॅट्समन प्रदीप. इथे बघा ऑन साईडला इथे फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव देखील इथे मिळणार आहे. बघा 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. विशाल 2 या धावसंख्येवरती बाद झाला. अक्षय 2 या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर विश्वनाथ 10 या धावसंख्येवरती बाद झालेला आहे. चला पाणी घेऊन जायचं आहे. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 20 धाव्यांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 20. तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मनीष येतोय. पहिला चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय तिथे आणि दुसरी धाव देखील ही कंप्लीट झालेली आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 18 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरता. बघा इथे देखील
आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. इथे देखील एक आणखीन फेक फाईन चेंडू. या मॅच मध्ये बघा फिल्डिंग करणाऱ्या संघाने देखील एक्स्ट्रा चेंडू भरपूर टाकलेत. त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील भरपूर एक्स्ट्रा चेंडू टाकले होते. मात्र तरी देखील इथे फायदा उचलता आलेला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रदीप पवार कुठेतरी मागे येताना दिसतोय. कदाचित थोडासा पुढे जर आला असता कदाचित या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. थोडासा उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि आपण पाहतोय की आता संघ अडचणीमध्ये आलेला दिसतोय. आता 3 बॉल बाकी आहेत. दोन बॉल बाकी आहेत आणि 17 धावींची गरज आहे. साईडला हा फटका देखील खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे, फक्त औपचारिकता बाकी राहिलाय. इथे देखील पाहतोय कार्पेसने सहाय्याने हा चेंडू देखील खेळून काढला गेला. धाव मिळणार नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. अशा प्रकारे हा सामना इथे एन्जॉय ग्रुप बेलकेडी संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक आसुर्डीवाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच एन्जॉय ग्रुप बेलकेडी. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्याकरता. समीर, चला समीर या लवकर टॉस करण्याकरता.